नाही, लोकसभेची तयारी नक्कीच नाही, परंतु संघटना बांधण्याची तयारी नक्कीच आहे. हे काय लपून ठेवण्यासारखं नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्य नेते म्हणून पुणे शहर, कोल्हापूर, त्याच्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मावळ या लोकसभा मतदारसंघाचा संपर्क प्रमुख केल्यानंतर मी जिल्ह्याच्या स्तरावर नक्की बैठका घेतल्या, पण विधानसभा निहाय आज मी बैठका घेतलेल्या आहेत. आणि या बैठका घेतल्यानंतर शिवसेनेच्या पदाची भविष्यातली सिस्टीम काय असणार आहे, BLNचं प्रमाण किती पद्धतीनं असलं पाहिजे, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, बेसिक शिवसेना असेल, यांच्या पदाधिकाऱ्यांची रचना कशी असली पाहिजे, यासाठी आज मी प्रमुख 50-50, 60-60 लोकांनाच बोलवलेलं होतं. पुढच्या आठवड्यामध्ये मी विधानसभा निहाय आता बैठक घेणार आहे. मी जसं आता इथं शिवाजीनगर आणि कोथरूडची एकत्र बैठक झाली, पुढच्या आठवड्यामध्ये शिवाजीनगरची सेपरेट बैठक होईल आणि कोथरूडची सेपरेट बैठक होईल. अतिशय चांगल्या पद्धतीनं संघटनात्मक बांधणी पुण्यामध्ये होऊ शकते, यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. भाषणापेक्षा कार्यकर्त्यांच्याच भावना काय आहेत मी ऐकून घेतलेल्या आहेत. त्या सगळ्याच मीडियासमोर मी सांगू शकत नाही, परंतु पदाधिकाऱ्यांचा संपर्क हा 100% असला पाहिजे, हीच कार्यकर्त्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि असे संपर्क ठेवणारेच पदाधिकारी भविष्यामध्ये नेमले जातील. साहेब, सातारमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो राडा झाला होता, त्याच्यानंतर आज एकनाथ शिंदे साहेब साताऱ्यात सभा घेत आहेत, तुम्ही देखील जाणार आहे. मात्र त्या अगोदर तुमचेच आमदार महेश शिंदे यांची प्रतिक्रिया आलेली आहे की पत्रकारांनी प्रश्न विचारला की शिवसैनिक नाराज आहेत या प्रकारावर, तर ते म्हणतात साताऱ्यात शिवसैनिक आहेतच, कुठं नाराज व्हायचं. त्यांचं असं पण विचारलं त्याला जोडून की याआधी अनेकदा डावलले गेलं, कुठल्याही सभेला कुठल्याही बैठकीला मला आमदार म्हणून आमंत्रण नव्हतं, असं काही झालंय का साताऱ्यात? मला वाटत नाही असं काही झालं असेल, कारण तिथं देखील आमचे सिनियर मंत्री शंभूराज देसाई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, शरद कणसे म्हणून एक अनुभवी संपर्क प्रमुख तिथे आहेत. त्याच्यामुळे कोणाला डावलून तिथं राजकारण केलं जाईल आणि ते पक्षातल्याच व्यक्तीला डावलून केलं जाईल याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. परंतु आमदार महेश शिंदे जरी असं बोलले असले तरी त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही, कारण शिवसेना तिथं जिल्हा परिषदेमध्ये किती आहे हे शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना नाहीच आहे असं सांगणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे आणि मला देखील माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटवर मला काही स्टेटमेंट करायची नाही, पण शिवसेनेचं साम्राज्य अबाधित असल्यामुळंच दखल घेण्याएवढे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि समोरच्याला घाम फोडण्याएवढे जिल्हा परिषदेचे सदस्य हे साताऱ्यामध्ये निवडून आलेले आहेत. साहेब, एका तुमच्याच आमदारांनी असं वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी कार्यकर्ते डिमोटिवेट होतात असं वाटत नाही का तुम्हाला? शिवसेना हा केडर बेस पक्ष आहे, त्याच्यामुळं वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत एकनाथ शिंदेसाहेब काम करत आहेत. एकनाथ शिंदेसाहेब शून्यातून विश्व निर्माण करणारं एक नेतृत्व आहे आणि सातारा जिल्हा हा तर स्वतः साहेबांचा जिल्हा आहे. त्याच्यामुळं साहेबांच्या जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये शिवसेना ही एक नंबरलाच असेल हा मला ठाम विश्वास आहे. साताऱ्यांचं सगळं राडा झालं त्यानंतर पहिल्यांदा उपमुख्यमंत्र्यांची सभा आहे, म्हणजे त्या सगळ्या जिल्हा परिषदेनंतर पुन्हा साताऱ्याची बांधणी घेतली आहे उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून. नाही, बांधणीपेक्षा मला आपल्याला देखील त्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायचं आहे. गांधी मैदानामध्ये जी ऐतिहासिक सभा होते ही रेकॉर्ड ब्रेक गर्दीची सभा असणार आहे. त्याच्यामुळं काही लोकांना कळेल शिवसेना आहे की नाही, पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेब या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करून काम करत आहेत, त्यांच्या पक्षावर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. पण अचानक सभा घ्यायचं कारण प्री-प्लॅन होतं की काय? प्री प्लॅन्ड होतं. माझ्याकडे देखील साहेब येणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये, नगरपालिकांमध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे, त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवणं, त्यांना शाबासकी देणं ही कर्तृत्वाची एक सिस्टीम असते जी UBTमध्ये घडली जात नाही, ते साहेबांकडनं केली जातं. आणि तेच मायेचा हात पाठीवरनं फिरवण्यासाठी साताऱ्यासह महाराष्ट्रामध्ये साहेब येणार आहेत. याची सुरुवात साताऱ्यातनं होते. साहेब, महेश शिंदेंना असं वक्तव्य केलं, हे पक्षविरोधी वक्तव्य नाही का, असं वाटत नाही की तुम्हाला की हे पक्षविरोधी वक्तव्य? आणि जर वाटत असेल तर तशी काय कारवाई केली तर जाणार? पहिली गोष्ट, त्या वक्तव्याकडेच मी दुर्लक्ष करतो. मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना साताऱ्यामध्ये काय आहे हे तिथल्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर तिथं काय राडा हा शब्द तुम्ही जो वापरलात तो काय झाला हे देखील तुम्हाला माहिती आहे. कशा यंत्रणांचा वापर कोणी केला याच्यावर मला बोलायचं नाही, पण तो यंत्रणांचा बळाचा वापर झाला हे देखील तुम्हाला माहिती आहे.
आणि ह्याच्यामधनं जो जनतेमध्ये आक्रोश आहे त्याला देखील कदाचित आज वाचा फुटणार आहे. कारण लोकशाहीमधनं निवडून आल्यानंतर अशा पद्धतीनं 2 जिल्हा परिषद सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवणं ही कुठच्या लोकशाहीतली पद्धत आहे? ही जनता आता तिथली विचार करते. त्याच्यामुळे कोण काय बोलतंय याच्यापेक्षा आम्हाला ताकदीनं साताऱ्यामध्ये शिवसेना वाढवायची. महेश शिंदे थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान देतात असं नाही वाटत की शिवसेना आहेच कुठं साताऱ्यात असं बघा, मी तुम्हाला एक सांगतो, मी कोणाचंही नाव घेऊन कोणाला मोठं करत नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे कसे मातीमोल झाले ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांना आव्हान कोणी देऊ नये आणि त्यांनी मोठं केलेल्या लोकांनी तर देऊच नाही. साहेब, विधान परिषदेचं काय? राज्यात आता सगळीकडे विधान परिषदेचं आहे. पुण्यातून देखील 1-2 नावं चर्चेत आहेत. तुम्ही काय पक्ष म्हणून चर्चा केलं, कुणाला संधी देण्याचं ठरवलं, असं काही चर्चा बैठका झाल्या? विधान परिषदेचं काय हेच खरं मी तुम्हाला विचारणार होतो. मलाच माहिती नाही काय ते. आणि आमच्या पक्षातली सिस्टीम तुम्हाला माहिती आहे की साहेब त्याच्यावर निर्णय घेतील, साहेब योग्य तो निर्णय घेतील आणि महाराष्ट्राच्या जनसामान्य मतदारांच्या मनात असलेला निर्णय घेतील. पण काय निर्णय असेल? कारण किती जागा तुम्ही त्याचा तरी काही निर्णय हाच असेल की ज्या जागा आमच्या वाट्याला येतील त्या आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर सुद्धा एखादी जागा जर आम्हाला लढता आली तर आम्ही लढू आणि विरोधकांचा पराभव करू. मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही सत्तेमध्ये आहात काही नाही, युद्धजन्य परिस्थितीनंतर खरोखरच परिस्थिती सुधारलेली आहे. मी त्या परिस्थितीमध्ये देखील पुण्याचा दौरा केला होता, आढावा घेतला होता. त्याच्यामुळे PNG गॅसच्या ज्या लाईन फिरवायच्या होत्या त्या बहुसंख्य ठिकाणी फिरवून झालेल्या आहेत. त्याच्यामुळे भविष्यात असं दुर्दैवानं जर संकट आलं तर त्याच्यावर मात करण्याची ताकद पुणेकरांमध्ये असली पाहिजे, आमच्या डिपार्टमेंटमध्ये असली पाहिजे. म्हणून आम्ही ज्याला आपण काय म्हणतो लॉंग टर्म विचार करून काही गोष्टी करतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही मित्र पक्षासोबत सत्तेत आहात, तर तिथल्या नगरसेवकांना निधी वाटपाबाबत तुझा भाव केला जातोय का, अशी चर्चा रंगली मुंबई महानगर. ही चर्चा सगळीकडे रंगलेली आहे, परंतु तिथं युतीचं साम्राज्य आहे त्या महानगरपालिकेवर आणि समन्वयानं सगळ्या गोष्टी होत आहेत. शिवसेनेचे उपमहापौर संजय गाडी याच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेत आहेत. तर तिथं कुठेही कटुता नाही. यवतमाळमध्ये फरक करून त्यांचं धर्मांतरांचा समोर आलं, त्याकडे तुम्ही कसं सांगता? यवतमाळमध्ये मुलींचं धर्मांतर करण्याचा प्रकार जर घडला असेल तर त्याच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे आणि त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र पोलिसने घेतली पाहिजे. सर, गेल्या 8 दिवसावर डेटा काढला ना, TCS कंपनी असेल नाशिकची, त्यानंतर अमरावती जिल्ह्यात झालेला तो प्रकार असेल किंवा आता हा प्रकार असेल, गेल्या सातत्यानं मुलींना टार्गेट केलं जाते. त्या अमरावती प्रकरणात 150 व्हिडिओ आहेत, 350 मुलींसोबत बलात्कार, 150 मुलींसोबत बलात्कार केले, 350 व्हिडिओ बनवले. TCSचं तसंच प्रकरण आहे. सरकार म्हणून यावरती काही ठोस भूमिका घ्यायची वेळ आली असं वाटत नाही? नाही, सरकारनं ठोस भूमिका घेतलेलीच आहे. या दोन्ही घटना ज्या आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत आणि म्हणून मी मगाशी असं म्हटलं की याची पुनरावृत्ती होऊ नये एवढी कडक कारवाई प्रशासनानं केली पाहिजे. ठीक आहे. सुरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, राज्यामध्ये महिलांवर अत्याचाराची घटना वाढलेल्या आहेत. या संदर्भात तुम्ही पण असं वाक्य तुम्हाला वाढलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांची तुम्ही बोलता? सुप्रियाताईंनी जर पत्र दिलं असेल तर त्याच्यामध्ये वावगं काय आहे असं मला वाटत नाही. आणि जर अत्याचार होत असतील, घटना घडत असतील तर बंद केल्या पाहिजेत, ही देखील शासन म्हणून आमची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे त्यांनी पत्र दिलं आहे म्हणून मनाला लावून घेण्यासारखं काही नाही. कशाबाबत? नाही, IT कंपन्यांच्या संदर्भामध्ये मी मगाशी तेच सांगितलं की प्रशासनानं, विशेषतः पोलीस प्रशासनानं ज्या ज्या ठिकाणी ह्या IT कंपन्या आहेत तिथं अशा पद्धतीचे प्रकार घडणार नाहीत त्याच्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत. अजून एक पुणे जिल्ह्यातलीच बातमी म्हणजे महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत. ही निवडणूक लढत असताना ज्या दिवशी त्यांनी फॉर्म भरला त्यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्यांना सहकार्य करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि उद्यापासून पुण्यातले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी उद्याचा दिवस, परवाचा दिवस, 2 दिवस बारामतीमध्ये ठाण मांडून बसणार आहेत. एकनाथ शिंदेसाहेबांचे तसे निर्देश आहेत. मी देखील उद्या बारामतीच्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री महोदय देखील बारामतीत असणार आहेत. त्याच्यामुळे जेवढं सहकार्य सुनेत्रा वहिनींना करता येईल तेवढं एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही बारामतीमध्ये करतो आहे
आणि सुनेत्रा वहिनी विक्रमी मतानं निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.